शब्दातच लोकांसाठी जागर म्हणजे जी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो ती खास लोकांसाठी असते. दिव्य रसी विरणे जीव जीवित हे त्याचे नाव. ही अनुभूती केवळ निसर्गातच येऊ शकते. म्हणूनच श्रोतेहो, जीवनाचा उत्कट आनंद घेण्यासाठी, खरेखुरे समाधान लाभण्यासाठी आपण निसर्गात रमलो पाहिजे. कारण निसर्गच आपला सखा, सोबती, गुरु आणि निसर्गच आपला खराखुरा वैद्य आहे. श्रोतेहो, आपण म्हणजे ही आपली मानवजात सुद्धा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. हा निसर्ग आपल्याला भरपूर काही देत असतो आणि हाच निसर्ग आपल्या शारीरिक आणि मानसिक रोगांवर उपचार कशा प्रकारे करू शकतो. कारण आधी मी म्हटल्याप्रमाणे की निसर्ग हाच आपला वैद्य आहे, म्हणजेच डॉक्टर आहे. निसर्ग उपचार आणि त्यासोबतच योग या संदर्भातच महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर नंदकिशोर पाटील सर यांना, जे योग निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज अंजनगाव सुरजी येथे. सर, लोकजागर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, सुरुवातीला जसं मी म्हटलं की निसर्ग आपला गुरु आहे, सखा आहे, सोबती आहे, तसाच तो एक वैद्य सुद्धा आहे. आपण आताच्या जे धकाधकीचं जीवन आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग येतो किंवा सर्वात महत्वाची अडचण आपल्याला प्रकृतीचीच जाणवते. यासाठी अनेक कारणं सुद्धा आहेत की आपली जी स्ट्रेसफुल आयुष्य आहे त्याबरोबरच आपलं अन्न म्हणजे खाणं पिणं याकडे दुर्लक्ष करणं, यासाठी आपण बऱ्याच प्रकारचे औषधही घेतच असतो. किंवा असा एकही व्यक्ती आपल्याला दिसत नाही जो उपचाराच्या दूर आहे. कशा ना कशाचे उपचार त्याच्यावर सुरूच असतात. आणि सध्याच्या युगात योग यासंबंधी लोक जास्त जागरूक झालेले आहेत. तर आता लोकजागर या कार्यक्रमात जागरूकतेच्या अनुषंगानेच आपण बोलत असतो आणि आज आपण निसर्गोपचार तसंच योग आपल्यासाठी किती महत्वाचा आहे यासंबंधी जागर करणार आहोत. तर सुरुवातीला मी आपल्याला पहिला प्रश्न असा विचारेन की निसर्गोपचार म्हणजे काय? बघा, आज हा एक विशेष विषय आहे, योग आणि निसर्गोपचार. योग आणि निसर्गोपचार मध्ये जर निसर्गोपचाराचा जर आपण विचार केला तर निसर्गोपचारामधून आपण म्हणजे आपलं शरीर जे आहे हे पूर्ण निसर्गोपचाराने बनलेलं आहे. आणि निसर्गोपचारामध्ये जसं एक स्लोगन आहे, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, म्हणजे जसं शरीरामध्ये पूर्ण जसं ब्रह्मांडामध्ये जसे घटक आहेत तसेच पूर्णतः घटक आपल्या शरीरात आहे. त्यामध्ये 5 तत्व पंचमहाभूत त्यामध्ये सम्मिलित आहेत आणि पंचमहाभूतच आपल्या आजारांना बरे करतात. म्हणजे आपण जे डॉक्टरांकडे जातो ते जाण्याची गरज नाही आहे. तुमचा आजार जो आहे तो पाणी माती या माध्यमातून सूर्यकिरणांपासून तुम्ही बरा करू शकता, हवेपासून बरा करू शकता.